नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे अर्चना's टीचिंग अप या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या सुपर महत्त्वाच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत महाटेट बालविकास आणि अध्यापनशास्त्र CDPचे 50पेक्षा जास्त अतिमहत्त्वाचे आणि मागील वर्षी विचारलेले प्रश्न, तेही पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी. जर तुम्हाला महाटेट जूनमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. सो लेट स्टार्ट आवर पॉवरफुल CDP प्रॅक्टिस सेशन. प्रश्न पहिला, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्दाता डॅश होय. हा प्रश्न तुम्हाला 2023 मध्ये पेपर 1 ला विचारले गेलेला आहे. अल्बर्ट बांडुरा, BF स्किनर, डॉक्टर ब्लूम आणि थॉर्नडाईक. तर साधक अभिसंधान पद्धतीचा उद्दाता हा BF स्किनर होय. साधक अभिसंधान म्हणजेच ऑपरंट कंडिशनिंग ही उपपत्ती BF स्किनर यांनी मांडली. या उपपत्तीमध्ये बक्षीस व शिक्षा यांच्या माध्यमातून वर्तनात बदल घडवून आणला जातो. प्रश्न दुसरा, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडली. हा प्रश्न देखील तुम्हाला 2023 मध्ये पेपर 1 ला विचारले गेलेला आहे. जेरोम ब्रुनर, हॅरिड बॅसवेल, डॉक्टर ब्लूम की अल्बर्ट बांडुरा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत अल्बर्ट बांडुरा. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजे सोशल ऑब्झर्वेशनल लर्निंग थिअरी अल्बर्ट बांडुरा यांनी मांडली. निरीक्षण व अनुकरणातून विद्यार्थी शिकतात असे या उपपत्तीचे मत आहे. प्रश्न तिसरा, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीवर समस्या सोडविल्या जातात असे डॅश यांचे मत आहे. हा देखील प्रश्न तुम्हाला 2023 पेपर 1 मध्ये विचारला गेलेला आहे. आसुबेल, लेविन, पॅवलो की कोहलर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत कोहलर. कोहलर यांच्या मर्मदृष्टी अध्ययन उपपत्तीनुसार व्यक्ती अचानक आकलन म्हणजेच इन्साइड करून समस्येचे समाधान शोधते. प्रश्न 4, अध्ययन क्षेत्रक सिद्धांत उपपत्ती डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली. कुर्ट लेविन, स्किनर की अल्बर्ट बांडुरा की कोहलर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत कुर्ट लेविन. क्षेत्र सिद्धांत म्हणजेच फील्ड थिअरी कुर्ट लेविन यांनी मांडली. व्यक्तीचे वर्तन हे व्यक्ती व वातावरण यांच्या परस्पर संबंधावर अवलंबून असते असे या थिअरीमध्ये लेविन यांनी सांगितले. प्रश्न 5, एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळणारा सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेल्या क्रमागत अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे. हा प्रश्न तुम्हाला 2014 पेपर 1 मध्ये विचारले गेलेला आहे. अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद उपपत्ती, साधक अभिसंधान की मर्मदृष्टी अध्ययन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत साधक अभिसंधान. क्रमागत अध्ययन म्हणजेच प्रोग्राम्ड लर्निंग हे स्किनर यांच्या साधक अभिसंधान उपपत्तीवर आधारित आहेत. यात तात्काळ प्रतिसाद व पुनर्बलन दिले जाते. प्रश्न 6, प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. अविधान, या पद्धतीत अध्ययन करताना प्राण्याची श्रमाची बचत होते. ब, अनावश्यक हालचालीपेक्षा अधिक श्रम होतात. क, या पद्धतीत मिळवलेले यश एका वेळीच शुद्ध योगायोग असतो. ड, संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत 2, ब, क आणि ड. प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये अनेक चुका व अनावश्यक हालचाली होतात. योग्य प्रतिसाद योगायोगाने मिळतो आणि मिळालेले कौशल्य इतर परिस्थितीत हस्तांतरित होऊ शकते. प्रश्न 7, अध्ययन उपपत्तीच्या सहचार्यवादी उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो. तर योग्य उत्तर आहेत अ, ब आणि ड. अ, थॉर्नडाईक सहचार्य उपपत्ती, ब, पॅवलोचे अभिजात अभिसंधान उपपत्ती आणि ड, स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती.
सहचार्यवादी उपपत्तीमध्ये उद्दीपन व प्रतिसाद यांच्यातील संबंधावर भर दिला जातो. यामध्ये थॉर्नडाईक, पावलो आणि स्किनर यांच्या उपपत्ती या सहचार्यवादी आहेत. प्रश्न 8. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे? 1. मानसशास्त्रज्ञाचे निष्कर्ष व रसायनशास्त्रज्ञासारखे निश्चित असणे. चेतना व प्रतिसाद यांच्याकडे परस्पर संबंध निर्माण होतो. अध्ययन प्रक्रियेत कृतीला महत्त्व न देणे. चेतकाचे प्रतिसादी सहचार्य निर्माण झाले नाही तरीही अध्ययन होणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2. चेतना व प्रतिसाद यांच्याकडे परस्पर संबंध निर्माण होतो. थॉर्नडाईक यांच्या संयोजनवादी उपपत्तीनुसार उद्दीपन म्हणजे स्टिम्युलस व प्रतिसाद म्हणजेच रिस्पॉन्स यांच्यात संबंध निर्माण होणे म्हणजेच अध्ययन होय. प्रश्न 9. अध्ययन उपपत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 4. स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती यामध्ये समाविष्ट होत नाही. स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती ही वर्तनवादी म्हणजेच बिहेवियरल उपपत्ती आहे. ती ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये समाविष्ट होत नाही. प्रश्न 10. अध्ययन उपपत्ती ची आवश्यकता का भासते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत 1. अ, ब, क, ड हे सर्व. म्हणजेच आपले अध्यापन कोणत्या तत्वावर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी या उपपत्तीची आवश्यकता भासते. ब. कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. क. नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी. आणि ड. निरीक्षण घटकाचे भाकित्व आणि वर्तन करण्यासाठी. अध्ययन उपपत्ती अध्यापनाचे तत्व समजून घेण्यासाठी, नवीन सामान्यीकरण विकसित करण्यासाठी तसेच घटनाचे वर्णन व भाकित करण्यासाठी हे उपयुक्त ठरते अध्ययन उपपत्ती. प्रश्न 11. थॉर्नडाईकच्या सहसंबंधवादी उपपत्तीमध्ये भुकेला मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3. प्रेरणा, शोधात्मक हालचाली, योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण. थॉर्नडाईक यांच्या प्रयोगात भुकेल्या मांजराने अनेक प्रयत्न केले. योगाने योग्य कृती झाली आणि त्यातून यश मिळाल्याने ते वर्तन दृढ झाले. प्रश्न 12. अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3. सामाजिक अध्ययन उपपत्ती. सामाजिक अध्ययन उपपत्ती ही आधुनिक अध्ययन उपपत्ती मानली जाते. अल्बर्ट बांडुरा यांनी ही उपपत्ती मांडली. निरीक्षण व अनुकरणाद्वारे अध्ययन होते असे या उपपत्तीचे मत आहे. प्रश्न 12. अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 ब आणि ड फक्त. ब आहे ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि ड बांडोरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. आधुनिक अध्ययन उपपत्तीमध्ये ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि बांडोरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती या दोन्हींचा समावेश होतो. प्रश्न 13. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? हा प्रश्न तुम्हाला पेपर 1 मध्ये 2018 मध्ये आलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत 1. ग्रुथी. ग्रुथी हे सहचार्यवादी मानसशास्त्रज्ञ होते. लेविन, गॅग्ने आणि ब्रुनर हे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीशी संबंधित मानसशास्त्रज्ञ आहेत. प्रश्न 14. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रिया मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडवली जाते असे मत कोलर यांनी मांडले आणि प्रयोगाने हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 चिंपांझी. कोलर यांनी चिंपांझीवर प्रयोग करून मर्मदृष्टी अध्ययन म्हणजेच इनसाइट लर्निंग सिद्ध केले. प्रश्न 15. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहिती असलेल्या माहितीशी नवीन माहितीशी सांगड घातलेली असते
या दोन्ही गोष्टीची जुळून करणे महत्त्वाचे असते असे मत असुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्तीमध्ये मांडले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 अध्ययन व अनुसंधान उपपत्ती. आसुबेल यांच्या मते नवीन माहितीचे पूर्वज्ञानाशी संबंध जोडल्यास अर्थपूर्ण अध्ययन होते. प्रश्न 16 जेव्हा अध्ययनकर्ता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पूर्वानुभवाचा उपयोग करतो, तसेच नवीन परिस्थितीशी साम्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीतील प्रतिमासंबंध नवीन परिस्थितीत देतो, तेव्हा थॉर्नडाईकच्या कोणत्या उपनियमाचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 मांडणी किंवा रचना. थॉर्नडाईक यांच्या मांडणी किंवा रचना उपनियमानुसार जुने अनुभव नवीन परिस्थितीत उपयोगात आणले जातात. प्रश्न पहिला गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार योग्य विधान कोणते? ए. बुद्धिमत्ता एकच घटक आहे. बी. बुद्धिमत्ता स्थिर असते. सी. विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. डी. बुद्धिमत्ता फक्त IQ ने मोजली जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत सी. विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. हवार्ड गार्डनरने 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या, ज्यामध्ये भाषिक, तार्किक गणिती, अवकाशीय, संगीत, शारीरिक क्रियात्मक, आंतरवैयक्तिक, अंतवैयक्तिक, निसर्गवादी. त्यामुळे बुद्धिमत्ता एकच नाही तर बहुआयामी आहे. प्रश्न दुसरा कोलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतात किती स्तर आहेत? ए. 2, बी. 3, सी. 4, डी. 5. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत बी. 3. कोलबर्गने 3 स्तर सांगितले, ज्यामध्ये प्री कन्व्हेन्शनल, कन्व्हेन्शनल आणि पोस्ट कन्व्हेन्शनल. प्रश्न तिसरा स्केल फोल्डिंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ए. पियाजे, बी. वायगॉत्स्की, सी. स्किनर, डी. फ्राइड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत बी. वायगॉत्स्की. वायगॉत्स्की यांनी ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट मध्ये स्केल फोल्डिंग ही संकल्पना मांडली. शिक्षक, पालक मुलाला मदत करतात. ती तात्पुरती मदत असते, त्याला स्केल फोल्डिंग असे म्हणतात. 4 नंबर खालीलपैकी कोणते फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे? ए. अंतिम परीक्षा, बी. वार्षिक परीक्षा, सी. सतत सर्वंकष मूल्यमापन, डी. बोर्ड परीक्षा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत सी. सतत सर्वंकष मूल्यमापन. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट म्हणजे शिकवताना सतत केलेले मूल्यमापन. उदाहरणार्थ CCE, वर्गातील प्रश्नोत्तरे, क्विज. प्रश्न 5 अंतर्गत प्रेरणेबद्दल चुकीचे विधान कोणते? ए. विषय आवडणे ही अंतर्गत प्रेरणा आहे. बी. अंतर्गत प्रेरणा आणि आवड यांचा जवळचा संबंध आहे. सी. प्रेरक हे अंतर्गत प्रेरणा असतात. डी. आवड हा अंतर्गत प्रेरणेचा पाया आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत डी. आवड हा अंतर्गत प्रेरणेचा पाया आहे. आवड हा अंतर्गत प्रेरणेचा परिणाम असतो, पाया नाही. अंतर्गत प्रेरणा व्यक्तीच्या आतून येते. प्रश्न 6 स्पिअरमनच्या द्विघटक सिद्धांतानुसार G फॅक्टर बद्दल योग्य विधान कोणते? ए. प्रत्येक व्यक्तीत G फॅक्टर मोठा असतो. बी. प्रत्येक व्यक्तीत S फॅक्टर मोठा असतो. सी. G फॅक्टर क्षमतांच्या विकासासाठी पूरक आहे. डी. S फॅक्टर सर्व कार्यात उपयुक्त असतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत सी. G फॅक्टर क्षमतांच्या विकासासाठी पूरक आहे. G म्हणजे जनरल इंटेलिजन्स, सर्व कार्यासाठी लागणारी सर्वसाधारण बुद्धिमत्ता. ती क्षमतांच्या विकासाला पूरक असते. प्रश्न 7 लेविनच्या मानसिक संघर्षाचे प्रकार, योग्य जोड्या ओळखा. खिशात चित्रपट पाहण्याएवढे पैसे पण मित्रासोबत पार्टी करावी वाटते. ए. यस नो कॉन्फ्लिक्ट. सेकंड परीक्षेसाठी अभ्यास करावासा वाटत नाही पण नापास व्हायचे नाही. बी. यस कॉन्फ्लिक्ट. सी. आवडते अन्न खावेसे वाटते पण पोट भरलेले आहे. सी. नो कॉन्फ्लिक्ट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत 1 साठी बी म्हणजेच यस कॉन्फ्लिक्ट. खिशात चित्रपट पाहण्याचे पैसे पण मित्रासोबत पार्टी करावीसे वाटते, यासाठी बी.
आणि 2साठी म्हणजेच परीक्षेसाठी अभ्यास करावासा वाटतो पण नापासही व्हायचे नाही. तर त्यासाठी आहे सी काय आहे? नो कॉन्फ्लिक्ट. आणि थर्डसाठी आवडते अन्न खावेसे वाटते पण पोट भरलेले आहे. तर यासाठी यस नो कॉन्फ्लिक्ट. 2 आवडत्या गोष्टीबद्दल निवड यस. 2 ना आवडत्या गोष्टीसाठी नो. एकच गोष्टीबद्दल हो नाही. अप्रोच अवॉइडन्स यस नो. प्रश्न 8. अभ्यास केला नव्हता तरी नापास झालो असे कमी मार्क्स मिळाल्यावर म्हणणे ही कोणती संरक्षण यंत्रणा? हे तादात्मीकरण, बी नकारात्मकता, सी भरपाई, डी युक्तीकरण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तर डी युक्तीकरण. रॅशनलायझेशन म्हणजे स्वतःच्या अपयशाला पटणारी कारणे देऊन समर्थन करणे. प्रश्न 9. ॲड्रेनल ग्रंथीतून ॲड्रेनलिकाचा स्राव कमी झाला तर कोणते लक्षण दिसते? ए पुरुषत्व दिसून येते, बी आरोग्य चांगले वाटते, सी व्यक्ती अशक्त होते, डी व्यक्ती स्थिर दिसते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत सी व्यक्ती अशक्त होते. ॲड्रेनलिन म्हणजेच फाईट ऑर फ्लाईट हार्मोन आहे. कमी झाल्यास ऊर्जा कमी होते, व्यक्ती अशक्त होतो. प्रश्न 10. खालीलपैकी कोणता सिद्धांत आधुनिक समूह शिक्षण सिद्धांतात येत नाही? ए प्रभुत्व शिक्षण सिद्धांत, बी क्षेत्र सिद्धांत, सी सामाजिक शिक्षण सिद्धांत, डी माहिती प्रक्रिया प्रारूप. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत बी क्षेत्र सिद्धांत. लेविनच्या फील्ड थिअरी हा जुना सिद्धांत आहे. बांडुरा ब्लूम माहिती प्रक्रिया हे आधुनिक सिद्धांत आहे. प्रश्न 11. निरीक्षणात्मक शिक्षणाद्वारे अनुकरणाचा सिद्धांत कोणी मांडला? ए बांडुरा, बी ब्लूम, सी ब्रुनर, डी आसुबेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ए बांडुरा. अल्बर्ट बांडुराचा सोशल लर्निंग थिअरी मुळे इतरांचे निरीक्षण करून शिकतात. मुले इतरांचे निरीक्षण करून शिकतात. प्रश्न 12. 5E मॉडेलचा योग्य क्रम कोणता? ए इंगेज, एक्सप्लेन, एक्सप्लोर, इलॅबोरेट, इव्हॅल्युएट, बी इंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट, इव्हॅल्युएट, सी एक्सप्लोर, इंगेज, एक्सप्लेन, इलॅबोरेट, इव्हॅल्युएट, डी इव्हॅल्युएट, इंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत बी इंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट, इव्हॅल्युएट. रचनावादी शिक्षणाचा 5E क्रम इंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट, इव्हॅल्युएट असा आहे. इव्हॅल्युएट हा लास्ट आणि इंगेज हा फर्स्ट. प्रश्न 13. पॅवलोचा सिद्धांत कोणता? तर योग्य उत्तर अभिजात सिद्धांत, क्लासिकल कंडिशनिंग, कुत्र्यावर घंटा व अन्नाचा प्रयोग. प्रश्न 14. थॉर्नडाईकचा नियम कोणता? तर परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट, समाधानकारक परिणाम प्रतिक्रियेची पुनरावृत्ती वाढते. प्रश्न 15. शिक्षण हे संबंधात्मक प्रक्रिया आहे हे कोणी सांगितले? तर योग्य पर्याय आहे टीचिंग इज अ रॅशनल प्रोसेस. शिक्षण शिक्षक विद्यार्थी नात्यावर आधारित आहे. प्रश्न 16. विकासाचे स्वरूप कसे असते? ए विकास परिमाणात्मक असतो, बी वाढ गुणात्मक असते, सी वाढ परिमाणात्मक, विकास गुणात्मक, डी दोन्ही सारखेच. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी वाढ परिमाणात्मक असते तर विकास गुणात्मक. ग्रोथ म्हणजेच उंची वजन वाढणे. क्वांटिटेटिव्ह तर डेव्हलपमेंट कौशल्य वर्तन बदल. क्वालिटेटिव्ह. प्रश्न 17. आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर उत्तर स्वतःच्या भावना, क्षमता, मर्यादा ओळखण्याची बुद्धिमत्ता. गार्डनर यांनी 8 बुद्धिमत्तांपैकी एक ही अंतवैयक्तिक बुद्धिमत्ता सांगितली. प्रश्न 18. किशोरावस्था ही कोणती अवस्था मानली जाते? तर उत्तर समस्या अवस्था, वादळ व ताणाची अवस्था. प्रॉब्लेम ए स्ट्रोम अँड स्ट्रेस, स्टॅनल हॉल यांनी दिली. प्रश्न 19. पियाजेंच्या मते संज्ञात्मक विकासावर परिणाम न करणारा घटक कोणता? तर उत्तर पालक व शिक्षकांचा प्रभाव जैविक परिपक्वतेवर कमी असतो. परिपक्वता, क्रिया, सामाजिक अनुभव, समतोल हे 4 घटक प्रभाव टाकतात. प्रश्न 20. संकल्पना नकाशा कन्सेप्ट मॅपचा उपयोग कशासाठी होतो? तर उत्तर विद्यार्थ्यांना संकल्पनेचे विविध पैलू दृश्य स्वरूपात समजण्यासाठी. हे व्हिज्युअल ऑर्गनायझर आहे. संकल्पना श्रेणीबद्ध पद्धतीने मांडले असतात.
प्रश्न पहिला, बालकाच्या विकासाचा क्रम सर्वसाधारणपणे कसा असतो? अव्यवस्थित असतो की अनियमित असतो की निश्चित क्रमाने की अचानक? तर बालकाच्या विकासाचा क्रम सर्वसाधारणपणे ऑप्शन सी निश्चित क्रमाने असतो. विकास हा सतत आणि निश्चित क्रमाने होणारा बदल आहे. उदाहरणार्थ, बालक आधी बसायला शिकतो, नंतर चालायला शिकतो आणि मग पळतो. हे एक क्रमाक्रमाने होत असते. हे लक्षात ठेवा. तुम्हाला हा प्रश्न परीक्षेत या अगोदरही विचारले गेलेला आहे व समोरही विचारले जाण्याची शक्यता आहे. प्रश्न दुसरा, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? प्याजे की स्किनर की वायगॉट्स्की की कोहलबर्ग? तर झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना वायगॉट्स्की यांच्याशी संबंधित आहे. झेडपीडी म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे बालकाला इतरांच्या मदतीने करता येणारे कार्य होय. थोडी मदत मिळाली की बालक ते कार्य करू शकतो, त्याला झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असे म्हणतात. आणि ही संकल्पना कोणी मांडली? तर ती वायगॉट्स्की यांनी मांडली. प्रश्न तिसरा, लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ए. जॉन डुई की थॉर्नडाईक की गॅग्ने की ब्रुनर? तर लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना जॉन डुई यांनी मांडली. अनुभवातून शिकणे हा जॉन डुई यांच्या शिक्षणाचा मुख्य आधार आहे. प्रश्न चौथा, प्याजे यांच्या मते संवेदन गती अवस्था कोणत्या वयोगटात असते? 0 ते 2 वर्ष, 2 ते 7 वर्ष, 7 ते 11 वर्ष, 11 वर्षानंतर. तर प्याजे यांच्या मते संवेदन गती अवस्था ही 0 ते 2 वर्ष या वयोगटात असते. या अवस्थेत बालक इंद्रिय व हालचालीच्या माध्यमातून शिकते. 0 ते 2 वर्ष या अवस्थेमध्ये. तर ही संकल्पना प्याजे यांनी दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न पाचवा, ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणाचा आहे? स्किनर, थॉर्नडाईक की पॅव्लो की कोहलर? तर ट्रायल अँड एरर हा सिद्धांत थॉर्नडाईक यांनी दिला. हा यांचा सिद्धांत आहे. ट्रायल अँड एरर म्हणजे चुका करत करत योग्य उत्तरांपर्यंत पोहोचणे. प्रश्न 6, बुद्धिमत्ता चाचणीचा म्हणजेच IQ सूत्र कोणी दिले? टर्मन, बीने, स्टर्न की गिलफोर्ड? तर बुद्धिमत्ता चाचणीचे IQ सूत्र हे स्टर्न यांनी दिले. IQ सूत्र हे IQ बरोबर मानसिक वय भागिले कालानुक्रमिक वय गुणिले 100. प्रश्न 7, क्लासिकल कंडिशनिंग सिद्धांत कोणाचा आहे? स्किनर, पॅव्लो, थॉर्नडाईक की ब्रुनर? तर क्लासिकल कंडिशनिंग हा सिद्धांत पॅव्लो यांचा आहे. यामध्ये त्यांनी उद्दीपन आणि प्रतिसाद यांच्या माध्यमातून यांचा संबंध लावून शिकणे हे या सिद्धांतामध्ये पॅव्लो यांनी सांगितले. प्रश्न 8, बालक प्रथम भाषा कुठे शिकते? शाळेत की समाजात की कुटुंबात की मित्रांकडून? तर बालक प्रथम भाषा ही आपल्या कुटुंबाकडून शिकते. त्यानंतर तो शाळेत जातो, समाजाच्या माध्यमातून किंवा मित्रांकडून शिकतो. पण बालकाची पहिली शाळा म्हणजे कुटुंब होय. प्रश्न 9, ऑपरंट कंडिशनिंग सिद्धांत कोणाचा आहे? स्किनर, प्याजे, पॅव्लो की कोहलर? तर ऑपरंट कंडिशनिंग हा सिद्धांत स्किनर यांचा आहे. यामध्ये त्यांनी बक्षीस आणि शिक्षा म्हणजेच प्राइज अँड पनिशमेंट पनिशमेंट अँड प्राइज याच्या आधारे वर्तनात कशा प्रकारे बदल घडतो किंवा होतो हे या सिद्धांतामध्ये स्किनर यांनी सांगितले. प्रश्न 10, अंतर्दृष्टीद्वारे शिक्षण हा सिद्धांत कोणाचा आहे? तर की थॉर्नडाईक की स्किनर की कोहलर की गॅग्ने? तर अंतर्दृष्टीद्वारे शिक्षण हा सिद्धांत कोहलर यांचा आहे. यामध्ये त्यांनी समस्या अचानक समजून समाधान शोधणे म्हणजेच इनसाइड लर्निंग होय. त्यालाच आपण अंतर्दृष्टीद्वारे शिक्षण असे देखील म्हणतो.
प्रश्न 11. विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडतो? वातावरण की अनुवंशिकता की दोन्ही की शिक्षण? तर विकासावर सर्वाधिक प्रभाव हा वातावरण आणि अनुवंशिकता या दोन्ही घटकाचा पडतो. विकासासाठी अनुवंशिकता आणि वातावरण हे एक महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रश्न 12. मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी कोणाची आहे? गार्डनर, गिलफोर्ड की स्टर्नबर्ग की बिने? तर मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी ही गार्डनर यांची आहे. यामध्ये त्यांनी प्रत्येक बालकात वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात असे गार्डनर यांनी सांगितले. प्रश्न 13. समावेशक शिक्षण म्हणजे काय? फक्त हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण की सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण की फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण की ऑनलाईन शिक्षण? तर समावेशक शिक्षण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण. प्रत्येक बालकाला समान संधी देणे म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशन होय. प्रश्न 14. स्केलफोल्डिंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? वायगॉत्स्की, प्याजे, स्किनर की गार्डनर? तर स्केलफोल्डिंग ही संकल्पना वायगॉत्स्की यांच्याशी संबंधित आहे. स्केलफोल्डिंग म्हणजे बालकाला आवश्यक तेवढी मदत करून शिकवणे. प्रश्न 15. बालक केंद्रित शिक्षण यामध्ये शिक्षकाची भूमिका कशी असते? हुकुमशहा, मार्गदर्शक की नियंत्रक की निरीक्षक? तर बालक केंद्रित शिक्षण यामध्ये शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची असते. शिक्षक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतो चाइल्ड सेंटर एज्युकेशनमध्ये. प्रश्न 16. कोहलबर्ग यांच्या सिद्धांतात कशाशी संबंधित आहे? भाषा विकास, नैतिक विकास, शारीरिक विकास की सामाजिक विकास? तर कोहलबर्ग यांचा सिद्धांत हा नैतिक विकास म्हणजेच मॉरल डेव्हलपमेंट याच्याशी संबंधित आहे. कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या अवस्था देखील सांगितल्या. प्रश्न 17. शिकण्यात वैयक्तिक भिन्नता म्हणजे काय? सर्व विद्यार्थ्यांची समान नसणे, प्रत्येक विद्यार्थी वेगळा असणे, फक्त हुशार विद्यार्थी की फक्त कमजोर विद्यार्थी? शिकण्यात वैयक्तिक भिन्नता म्हणजे प्रत्येक विद्यार्थी वेगळा असणे. प्रत्येक बालकाची शिकण्याची क्षमता ही वेगळी असते. प्रश्न 18. कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये विद्यार्थी काय करतो? पाठांतर की निष्क्रिय ऐकणे की स्वतः ज्ञान निर्माण करणे की शिक्षा घेणे? तर कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये विद्यार्थी हा स्वतः ज्ञान निर्माण करतो. प्रश्न 19. रेडीनेस फॉर लर्निंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? थॉर्नडाईक की प्याजे की स्किनर की ब्रुनर? तर रेडीनेस फॉर लर्निंग ही संकल्पना थॉर्नडाईक यांच्याशी संबंधित आहे. बालक शिकण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असणे आवश्यक आहे यामध्ये. प्रश्न 20. चांगल्या मूल्यमापनाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? शिक्षा देणे, तुलना करणे, प्रगती समजून घेणे, नापास करणे? तर चांगल्या मूल्यमापनाचे मुख्य उद्दिष्ट आहे की प्रगती समजून घेणे. मूल्यमापनामुळे विद्यार्थ्याची प्रगती समजते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिले महाटेट जूनसाठी CDPचे 50 पेक्षा जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबा म्हणजे महाटेटचे पुढील इम्पॉर्टंट क्लासेस सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. Keep studying, keep practicing and all the best for your Mahated June 2026 exam. Thank you for watching. See you in the next video.